नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित माझी वसुंधरा अभियान 6च्या टूलकिट व्हिडिओत तुमचं स्वागत आहे. आता आपण टूलकिटमधील अग्नी ह्या थीमॅटिक क्षेत्राबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. अग्नी हे प्रामुख्याने ऊर्जा वापर, ऊर्जेची कार्यक्षमता आणि नूतनीकरणीय ऊर्जेच्या प्रचाराशी संबंधित आहे. मानव विकास हा पूर्णाने ऊर्जेवर अवलंबून आहे. ऊर्जेचा वापर हा शेती, वाहतूक, औद्योगिक अशा सर्वच क्षेत्रांमध्ये केला जातो. भारत हा प्रचंड लोकसंख्या असलेला आणि ऊर्जेची वाढती मागणी असलेला देश आहे. साधारण 75% ऊर्जा ही निसर्गातून म्हणजे कोळसा, खनिज तेल यासारख्या पारंपरिक इंधनांपासून मिळवली जाते. सुमारे 85% कार्बन उत्सर्जन हे ऊर्जा क्षेत्रामधून होते. तसंच जीवाश्म इंधने जाळल्यामुळे वायू प्रदूषण देखील होते. यामुळे वातावरणीय बदल, ग्लोबल वॉर्मिंग आणि आरोग्यविषयक समस्या वाढत आहेत. सामाजिक विकास आणि पर्यावरण संरक्षण यांचं समतोल साधण्यासाठी आपल्याला पर्यावरणपूरक म्हणजेच अक्षय ऊर्जा स्रोतांकडे वाटचाल करणं आवश्यक आहे. अक्षय ऊर्जा स्रोत प्रदूषणविरहित, किफायतशीर आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने त्यांचा वापर करणे सहज शक्य आहे. भारत सरकारने व महाराष्ट्र शासनाने ऊर्जेच्या वापरासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजना ऊर्जा सुरक्षितता आणि हरित भारत घडवण्यास मदत करतात. माझी वसुंधरा अभियानात अग्नीसाठी एकूण 1500 गुण आहेत. पहिलं इंडिकेटर आहे 4.1 नुसार नूतनीकरण योग्य ऊर्जा स्रोत आणि निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाबाबत प्रसार व प्रचार. 200 गुण. नूतनीकरण योग्य ऊर्जा स्रोत प्रदूषणविरहित असतात. हे ऊर्जा स्रोत निसर्गात अक्षय स्वरूपात असतात. याचा वापर करणे आर्थिकदृष्ट्या किफायतशीर असते. जीवाश्म इंधनाचा पूर्वापर चालत आलेला वापर पर्यावरणावर घातक परिणाम करतो. त्यामुळे यांचा वापर कमी करणे आवश्यक आहे. यासाठी जनजागृती उपक्रमांद्वारे ऊर्जा बचत, ऊर्जा संवर्धन आणि अक्षय ऊर्जेच्या वापराची माहिती दिली पाहिजे. या उपक्रमांमध्ये अक्षय ऊर्जा प्रदर्शन, कार्यशाळा, शैक्षणिक संस्थांमध्ये स्पर्धा इत्यादी उपक्रमांद्वारे अक्षय ऊर्जा स्रोतांचे फायदे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती उपक्रम राबविणे गरजेचे आहे. आजच्या घडीला वाढत्या प्रदूषणामुळे व जागतिक तापमान वाढीमुळे संपूर्ण जग निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन नेट झिरो कार्बन एमिशन्स या दिशेने पावली उचलत आहे. आपण जी कार्बन हवेत सोडतो तेवढाच कार्बन झाडं लावून स्वच्छ ऊर्जा वापरून कमी केल्यास नेट झिरो म्हणतात. या निर्देशकामध्ये नूतनीकरण योग्य ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी आयोजित केलेल्या जनजागृती उपक्रमांच्या आधारे मूल्यमापन केले जाते. मूल्यमापन कार्यपद्धती. हा इंडिकेटर लो हँगिंग फ्रूट आहे, म्हणजे यात तुम्हाला सहजरित्या गुण मिळवता येतील. या इंडिकेटरमध्ये 4ही तिमाहीमध्ये तुम्हाला जनजागृती प्रचार व प्रसार करायचा आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला अक्षय ऊर्जेबद्दल प्रचार करायचे आहेत, ज्यात तुम्हाला नागरिकांना अक्षय ऊर्जा, त्याचे फायदे आणि सरकारांतर्फे देण्यात येणाऱ्या योजनाबद्दल सांगायचं आहे. ह्या इंडिकेटरमध्ये रिलेटिव्ह मार्किंग आहे. रिलेटिव्ह मार्किंग म्हणजे लोकसंख्यानिहाय गटांमध्ये सर्वात जास्त संख्या किंवा कामे करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना पूर्ण गुण मिळतील. त्याप्रमाणे इतर स्थानिक स्वराज्य संस्थांना गुण दिले जातील. यासाठी लागणारे दस्तऐवज: स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे आयोजित जनजागृती उपक्रमांची संख्या आणि नागरिकांच्या सहभागाचा तपशील विहित केलेल्या एक्सेलमध्ये सेव्ह करून ठेवायचे आहेत. जनजागृती उपक्रमांची जिओ टॅग केलेली छायाचित्रे सेव्ह करून ठेवायचे आहेत आणि तुमच्या समाज माध्यमांवर पोस्ट करावे. सादर केलेली माहिती किंवा कागदपत्रे चुकीची अथवा अवैध, खोटी आढळल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेला स्पर्धेतून अपात्र केले जाईल. MIS भरण्यासाठी आवश्यक असलेला तपशील तसेच एक्सेल शीटचे नमुने टूलकिटमध्ये दर्शवण्यात आलेले आहेत. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या कामाचा तपशील गोळा करून सेव्ह करून ठेवावा. यामुळे MIS भरताना होणाऱ्या चुका टाळल्या जातील आणि अचूक माहिती कमी वेळेत भरून अर्ली बर्ड्सचे गुण मिळवणे सोपे होईल. पुढील इंडिकेटर आहे 4.2.1 हरित पथदिवे. 200 गुण. पथदिव्यांचा वापर हा रस्ते, सार्वजनिक जागा आणि पर्यटन स्थळे प्रकाशित करण्यासाठी केला जातो. हे दिवे संपूर्ण रात्र कार्यरत असल्यामुळे जास्त प्रमाणात विजेचा वापर करतात. विजेचा वापर करण्यासाठी पर्याय म्हणून HPS बल्बऐवजी LED बल्ब वापरल्यामुळे 80% ऊर्जा बचत होते आणि सौर पथदिवे वापरल्याने 100% ऊर्जा बचत होते. या निर्देशकाद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांनी सर्व पथदिव्यांचे हरित पथदिव्यांमध्ये
LED आणि सौर रूपांतर करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे मूल्यमापन केले जाते. मूल्यमापन कार्यपद्धती. स्थानिक स्वराज्य संस्थेत असलेल्या एकूण पथदिव्यांपैकी LED पथदिव्यांची टक्केवारी किती आहे यानुसार गुण प्राप्त होतील. तसेच एकूण पथदिव्यांपैकी सौर पथदिव्यांची टक्केवारी किती आहे यानुसार गुण प्राप्त होतील. यासाठी लागणारे दस्तऐवज. स्थानिक स्वराज्य संस्थेतील एकूण पथदिव्यांची संख्या, स्थानिक स्वराज्य संस्थेतील हरित पथदिव्यांची संख्या जतन करून ठेवा. ऊर्जा बचतीचा अहवालमध्ये दिवे बदलण्याआधीची व नंतरची वीज बिलाची प्रत सादर करायची आहे. आर्थिक प्रगती अहवाल सादर करायचे आहेत. नवीन सौर पथदिवे बसवण्यासाठी देण्यात आलेल्या कार्यारंभ आदेशाची प्रत असणे आवश्यक आहे. पथदिवे बसवण्याआधी आणि नंतरची जिओ टॅग छायाचित्रे काढून सेव्ह करून ठेवायची आहेत. पुढील इंडिकेटर आहे 4.2.2 सार्वजनिक इमारतींवर अक्षय ऊर्जा प्रकल्प बसवणे. 500 गुण. अक्षय ऊर्जा स्रोतांपासून वीज निर्मिती करताना हानिकारक हरितगृह वायू, ग्रीनहाऊस गॅसेस किंवा प्रदूषणकारी घटक उत्सर्जित होत नाहीत, ज्यामुळे वातावरण बदल रोखण्यास मदत होते. अक्षय ऊर्जेमध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा इत्यादीचा समावेश होतो. आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जास्तीत जास्त अक्षय ऊर्जा प्रकल्प बसवणं गरजेचे आहे. या निर्देशकामध्ये माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान सौर ऊर्जा आणि नूतनीकरण योग्य ऊर्जा स्थापनांच्या संचयी क्षमतेवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांचे मूल्यमापन केले जाते. मूल्यमापन कार्यपद्धती. माझी वसुंधरा अभियान 6 मध्ये तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे काही सार्वजनिक इमारती जसे शाळा, हॉस्पिटल आणि सार्वजनिक सेवा पायाभूत सुविधा इमारती जसे MRF केंद्रे, STP आणि FSTP प्रकल्पे आहेत, त्यावर तुम्ही सौर प्रकल्प लावू शकता. तसेच ह्या सर्व प्रकल्पांची क्षमता किलोवॅटमध्ये मेंटेन करायची आहे. माझी वसुंधरा अभियान 1, 2, 3, 4 आणि 5 दरम्यान बसवण्यात आलेल्या सौर प्रकल्पांची एकूण क्षमता किलोवॅटमध्ये जतन करून ठेवायची आहे. इथे अपकीप म्हणजेच जी कामे तुम्ही माझी वसुंधरा अभियान 6 पूर्वी केली आहेत त्याची नोंद व देखभाल करणे गरजेचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात बसवण्यात आलेल्या सौर वॉटर हीटरची क्षमता LPD म्हणजेच लिटर प्रतिदिनमध्ये जतन करून घ्यायची आहे. सौर प्रकल्प वगळून जे अक्षय ऊर्जा प्रकल्प जसे की पवन ऊर्जा, लघु जलविद्युत प्रकल्प स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तयार करण्यात आले असतील तर त्यांची क्षमता जतन करून ठेवायची आहे. यामध्ये जे प्रकल्प कार्यान्वित आणि कार्यरत असतील त्याप्रमाणे गुणांकन करण्यात येईल. तसंच ज्या अक्षय ऊर्जा प्रकल्पाच्या निविदा मागवण्यात आली असतील त्यासाठी गुणांकन करण्यात येईल. या सर्व सब इंडिकेटर्समध्ये रिलेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे. यासाठी लागणारे दस्तऐवजे. सार्वजनिक आणि सार्वजनिक सेवा पायाभूत इमारतींचा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पांचा तपशील विहित केलेल्या एक्सेलमध्ये अपलोड करायचा आहे. संकुलांमध्ये अक्षय सौर प्रकल्प बसवल्यामुळे ऊर्जा बचत अहवाल जसे की आधी आणि नंतरचे वीज बिल सादर करायचे आहे. सर्व नूतनीकरण योग्य ऊर्जा प्रकल्पांसाठी व अक्षय ऊर्जा प्रकल्पांसाठी कार्यारंभ आदेश जतन करून ठेवायचे आहेत. सौर प्रकल्पांचे आणि अक्षय ऊर्जा प्रकल्पांचे आधी आणि नंतरचे जिओटॅग केलेले छायाचित्र साईज 1 ते 2 MB मध्ये काढून सेव्ह करून ठेवायचे आहेत. पुढील इंडिकेटर आहे 4.2.3 हरित इमारती. 300 गुण. हरित इमारती म्हणजे अशा इमारती ज्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि संसाधनांचा म्हणजे पाणी आणि वीजचा कार्यक्षम वापर करण्यासाठी डिझाईन केल्या जातात. हरित इमारतींच्या निर्मितीमुळे वीज बिल कपात होते. नैसर्गिक प्रकाश आणि हवेमुळे विजेचा वापर 30 ते 40% कमी होतो. पाण्याची बचत होते. उत्तम खेळती हवा आणि नैसर्गिक प्रकाशामुळे रहिवाशांचे आरोग्य सुधारते. ग्रीन सर्टिफाईड इमारतींना बाजारात जास्त किंमत मिळते, त्यामुळे मालमत्ता मूल्यात वाढ होते. भारतात आणि महाराष्ट्रात हरित इमारतींना मान्यता देण्यासाठी काही प्रमुख प्रमाणपत्रे दिली जातात. यामध्ये ऊर्जा बचत, पाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन आणि बांधकाम साहित्य इत्यादी घटकांचे मूल्यमापन केले जाते, ज्याद्वारे इमारत पर्यावरणपूरक असणे तपासले जाते. भारतात प्रामुख्याने 3 संस्थांमार्फत प्रमाणपत्रे दिली जातात. IGBC किंवा GRIHA किंवा LEED हे एक आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आहे. या निर्देशकामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे त्यांच्या कार्यक्षेत्रात अस्तित्वात असलेल्या हरित इमारतींच्या संख्येवर आधारित मूल्यमापन केले जाईल. मूल्यमापन कार्यपद्धती. माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान नव्याने निर्माण केलेल्या हरित इमारतींची संख्या
तसेच माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान हरित इमारतीत रूपांतरित केलेल्या विद्यमान इमारतींची संख्या जतन करून ठेवायची आहे. प्लॅटिनम रेट केलेल्या लीड आणि IGBC किंवा GRIHA 5 स्टार रेट केलेल्या हरित इमारतींची टक्केवारीसुद्धा जतन करून ठेवायची आहे. यासाठी लागणारे दस्तऐवज: स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रमाणित हरित इमारतींचा तपशील विहित केलेल्या एक्सेलमध्ये जतन करून ठेवायचा आहे. माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान IGBC, GRIHA किंवा लीडद्वारे देण्यात आलेल्या वैध प्रमाणपत्राची प्रत असणे गरजेचे आहे. इमारतींचे स्थान असलेली Google मॅप लिंक असणे आवश्यक आहे. पुढील इंडिकेटर आहे 4.2.4 सार्वजनिक इमारतींचे ऊर्जा लेखापरीक्षण 200 गुण. ऊर्जा लेखापरीक्षण म्हणजे इमारतीचा किंवा उद्योगाचा वीज वापराचा अहवाल. याद्वारे वीज कुठे खर्च होतीये, कुठे वाया जातीये आणि ती कशी वाचवता येईल याचा सविस्तर अभ्यास केला जातो. ऊर्जा लेखापरीक्षण केल्याने ऊर्जेचा अपव्यय रोखून पैशांची बचत करता येते, विद्युत उपकरणांची कार्यक्षमता वाढवता येते. बिघडलेली किंवा जुनी उपकरणे शोधून ती बदलल्यामुळे यंत्रणा सुरळीत चालते. ऊर्जेचा वापर कमी झाल्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होते. भारतात एनर्जी ऑडिटसाठी BEE ही मुख्य संस्था आहे. त्यांच्याकडून प्रमाणित झालेला एनर्जी ऑडिटर हाच ऑडिट करू शकतो. ऊर्जा लेखा परीक्षणाचे 2 प्रकार आहेत: प्राथमिक ऑडिट आणि तपशीलवार ऑडिट. यामध्ये प्रत्येक उपकरणाचे तांत्रिक मापन केले जाते. यासाठी विविध उपकरणांचा वापर होतो. हा अहवाल अत्यंत अचूक असतो. या निर्देशकाचा उद्देश स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या ऊर्जेचा अपव्यय कमी करण्याकरिता पावले उचलण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. मूल्यमापन कार्यपद्धती: सार्वजनिक इमारतीची टक्केवारी तसेच माझी वसुंधरा अभियान 5 आणि किंवा माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान ऊर्जा लेखापरीक्षण करण्यात आलेल्या सार्वजनिक इमारतींची टक्केवारी जतन करून ठेवायची आहे. ऊर्जा लेखापरीक्षणाद्वारे करण्यात आलेल्या शिफारसीपैकी शिफारस पूर्तता केलेल्या इमारतींची टक्केवारी नमूद करायची आहे. ह्यासाठी लागणारे दस्तऐवजे: स्थानिक स्वराज्य संस्थेतील एकूण सार्वजनिक इमारतींची संख्या तसेच माझी वसुंधरा अभियान 5.0 आणि किंवा 6.0 दरम्यान ऊर्जा लेखापरीक्षण करण्यात आलेल्या सार्वजनिक इमारतींची संख्या जतन करून ठेवायची आहे. ऊर्जा लेखापरीक्षणाचे कार्यकारी सारांशाची प्रत तसेच भौतिक आणि आर्थिक प्रगती अहवाल सादर करायचे आहेत. ऊर्जा लेखापरीक्षण अहवालात केलेल्या शिफारसींच्या अंमलबजावणीचा तपशील विहित केलेल्या एक्सेलमध्ये सेव्ह करायचे आहेत. अग्नी ह्या क्षेत्रातील शेवटचा इंडिकेटर आहे 4.2.5 नैसर्गिक ऊर्जा कार्यक्षम इमारत रचना पॅसिव्ह बिल्डिंग डिझाईन 100 गुण. नैसर्गिक ऊर्जा कार्यक्षम इमारत रचना म्हणजे असे वास्तुशास्त्र ज्यामध्ये कोणत्याही यांत्रिक उपकरणांशिवाय उदाहरणार्थ AC, हीटर किंवा जास्त दिव्यांशिवाय नैसर्गिकरित्या इमारतीचे तापमान नियंत्रित ठेवले जाते आणि उजेड मिळवला जातो. पॅसिव्ह डिझाईनमध्ये 5 गोष्टींना अत्यंत महत्त्व दिले जाते, जसे की इमारतीची दिशा, नैसर्गिक वायुवीजन, उष्णता रोखणे, खिडक्यांचे नियोजन आणि थर्मल मास. यामुळे घराचे तापमान 24 तास स्थिर राहण्यास मदत होते. नैसर्गिक ऊर्जा कार्यक्षम इमारत रचना केल्याने वीज बचत होते आणि वीज वापर 80% कमी होऊ शकते. आरोग्यदायी वातावरण राहते. नैसर्गिक हवा आणि प्रकाशामुळे घरातील दमटपणा कमी होतो आणि आरोग्य चांगले राहते. डिझाईन कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत करते. या निर्देशकाद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांनी वातावरणीय बदलाशी जुळवून घेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे मूल्यमापन केले जाईल. मूल्यमापन कार्यपद्धती: माझी वसुंधरा अभियान 5 आणि किंवा माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान नैसर्गिक ऊर्जा कार्यक्षम पॅसिव्ह बिल्डिंग डिझाईन असलेल्या सार्वजनिक इमारतींची टक्केवारी नमूद करायची आहे. तसेच माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान खाजगी आणि निवासी इमारतींमध्ये पॅसिव्ह बिल्डिंग डिझाईन धोरणांना प्रचारात्मक जनजागृतीसाठी गुण दिले जातील. यासाठी लागणारे दस्तऐवज: माझी वसुंधरा अभियान 5 आणि माझी वसुंधरा अभियान 6 दरम्यान पॅसिव्ह बिल्डिंग डिझाईन असलेल्या सार्वजनिक इमारतींची संख्या नमूद करायची आहे. आर्थिक प्रगतीचा अहवाल तसेच कार्यारंभ आदेशांची प्रत सादर करायची आहे. सार्वजनिक इमारतींची जिओ टॅग केलेली छायाचित्रे साईज 1 ते 2 MB काढून सेव्ह करून ठेवायची आहेत.
सार्वजनिक इमारतींमध्ये पॅसिव्ह बिल्डिंग डिझाईन प्रचाराबाबत जनजागृती उपक्रमांचा तपशील विहित केलेल्या एक्सेलमध्ये सेव्ह करायचे आहेत. अशा प्रकारे अग्नी हा थीमॅटिक क्षेत्र आता समाप्त झालेला आहे. असेच मार्गदर्शनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी माझी वसुंधरा अभियानाच्या यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.